हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपण आचार्य 90 FMच्या स्टुडिओमध्ये आपण नेहमीच खूप छान वेगवेगळे विषय घेऊन त्यांच्या मुलाखती असतील, विविध मान्यवरांच्या त्या मुलाखती घेत असतो, वेगवेगळे विषय उपक्रम राबवत असतो. आणि आज आपण अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष उपक्रम राबवतोय, अहिल्याबाई स्मरण. आणि या कार्यक्रमामध्ये आपण अहिल्याबाईंविषयी अनेक गोष्टी आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या सगळ्यांनाही काही गोष्टी माहिती आहेत, पण त्याच्या पलीकडे जाऊन अशा अनेक गोष्टी आहेत ज्या कधी आपण ऐकलेल्या नाही आहेत. तर अशा अनेक गोष्टींचा सविस्तर उलगडा आपण आपल्या आजच्या कार्यक्रमांमध्ये करणार आहोत. आणि आज आपल्याला वक्ता म्हणून लाभलेले आहेत चित्रा आचार्य मॅडम. खरं तर आपल्या संपूर्ण आचार्य कुटुंबियांचाच एक भाग आहेत. आणि आज जो काही इथे आपण त्यांना ऐकणार आहोत त्यांचा विषयही आपल्या सगळ्यांना आवडेल असाच तो विषय आहे. चित्रा मॅडम बद्दल सांगायचं झालं तर गेली 21 वर्ष त्या पर्यटन क्षेत्रामध्ये ॲज अ टुरिस्ट गाईड म्हणून काम करत आहेत. त्याचबरोबर स्पॅनिश भाषेवरती त्यांचं विशेष प्रभुत्व आहे. आणि पुरातत्व हा जो विषय आहे त्याच्यामध्ये त्यांचा MA झालेला आहे. तर एकंदरीतच त्यांची नाळ कुठेतरी इतिहास आणि ह्या सगळ्या गोष्टींची कुठेतरी जोडली गेलेली आहे. आणि म्हणूनच आज आपण त्यांच्या तोंडून अहिल्याबाई विषयीचा जो काही एक अहिल्याबाईंकडे जर आपण एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून कशा पद्धतीने पाहू शकतो तर त्यांसारख्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. देवी अहिल्या ह्या राष्ट्रसेविका समितीचा मानबिंदू आहेत. असंख्य संकटे येऊन सुद्धा खंबीरपणे आपलं कर्तव्य त्यांनी पार पाडलं. त्यांच्यातील गुण आजही प्रेरणा देतात. म्हणून आजच्या काळात सुद्धा अहिल्या देवी दीपस्तंभाप्रमाणे आपल्या जीवनाला उजळून टाकतात. आणि असाच जो लेख आहे आमच्या मानबिंदू लोकमाता अहिल्या देवी, हा लेख स्वतः चित्रा मॅडम आता आपल्या समोर इथे सादर करणार आहेत. नमस्कार कोमल, या विषयाला सुरुवात करूया. माझ्या लेखाचा जो मी वाचणार आहे त्याचा विषय तुम्ही बोललाच आता, आमच्या मानबिंदू लोकमाता अहिल्यादेवी. कोणत्याही काळात समाजाचे वास्तव चित्रण त्याच्या संस्कृतीतून प्रकट होते. भौतिक प्रगती म्हणजे अभ्युदय आणि आध्यात्मिक उन्नती म्हणजे निःश्रेयस असे संस्कृतीचे 2 आयाम आहेत. भांडी कोंडी, विविध वस्तू, वास्तू, नगर रचना, शेती, उद्योग, व्यापार, शस्त्रास्त्रे, सुखसोयींनी साधने यावरून भौतिक प्रगतीचा अंदाज लावता येतो. तर साहित्य, विविध कला, मंदिरे यातून समाजाचे धार्मिक व तसेच नैतिक अधिष्ठान लक्षात येते. थोडक्यात भौतिक विकास समाजाचे बाह्य कवच आणि आध्यात्मिक उन्नती त्याचे आंतरिक स्वरूप प्रगट करते. अहिल्यादेवींचा कार्यकाल अभ्युदय आणि निःश्रेयस सत्वाच्या शिखरावर होता. प्रजेसाठी त्या लोकमाता, गंगाजळ निर्मळ राजमाता देवी होत्या. दिव्यती इति देवी, जी दिव्य तेजस्विनी आहे ती देवी, अशा अहिल्यादेवी. राज्याभिषेकाच्या वेळी गुरु वसिष्ठांनी श्रीरामाला केलेल्या अंतस्त्यागी बहिस्संगी लोके विहर राघवा या उपदेशाचा आदर्श पाठ म्हणजे अहिल्यादेवींचे जीवन. मल्हारराव आणि गौतमाबाई आपल्या मुलगा खंडेरावाच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवींना सती जाण्यापासून परावृत्त करून केवळ त्यांचा माळवा प्रांतावरच नव्हे तर संपूर्ण भारतावर आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांवर अनंत उपकार केले. जनतेच्या निःश्रेयस आणि अभ्युदय उन्नतीसाठी कार्यक्षम प्रशासन कसे असावे याची प्रेरणा सत्वशील अहिल्यादेवींच्या चरित्रातून येणाऱ्या अनेक पिढ्यांना मिळतच राहील. चौंडी गावातील एका सामान्य घरात जन्मलेली मुलगी, मेधावी मुलगी, आपल्या कर्तृत्वाने विश्वाच्या इतिहासपटावर एका तेजस्वी ताऱ्याप्रमाणे चमकत राहील. अहिल्यादेवींच्या व्यक्तिमत्वाचे आदर्श शासक, कुटीनीतिज्ञ, मुत्सद्दी, राजकीय चातुर्य, बाणेदारपणा, स्वाभिमानी वाक्पटुता, जिभेला योग्य धार तथा सात्विकता, सहिष्णुता, क्षमाशीलता, व्यवहार कुशलता, न्यायप्रवीणता, दूरदर्शी, समाज सुधारक, धर्मोद्धारक, पर्यावरण तज्ज्ञ, कलाप्रेमी असे अनेक पैलू आहेत. 18व्या शतकात संस्थानिक आणि राजे यांच्यातील वितुष्टामुळे संधिस्वाधूपणा, अस्थिरता, अराजकता अक्षरशः शिगेला पोहोचली. दरोडेखोर, गुंड, चोरांच्या टोळ्या अतिशय आक्रमक झाल्या. पोर्तुगीजांनी तिथे हातपाय पसरायला सुरुवात केली होती आणि इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करून काही संस्थाने आपल्या ताब्यात घेतली होती. दत्तक कायदा नाकारून शोषिक कायदा तयार केला होता आणि सती प्रथेसारख्या कुरीती, जातीय संकीर्णता वाढीस लागली होती.
या पार्श्वभूमीवर अलौकिक व्यक्तिमत्वाने संपन्न असलेल्या लोकमाता अहिल्यादेवींच्या कार्याचे चिंतन आपण नक्कीच करायला हवे. महिला सशक्तीकरण. कोणत्याही विषयाचे सखोल ज्ञान ठेवणे, सिद्धांत समजून घेणे, स्वानुभवातून जाणे आणि त्या आधारावर प्रजेसाठी क्रियान्वयन करणे अशी त्यांच्या कामाची पद्धत होती. महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण आपल्या आचरणातून तसेच अंमलबजावणीतून त्यांनी सिद्ध केले. त्यावेळेच्या सामाजिक व्यवस्थेच्या विरोधात जाऊन विधवांना त्यांच्या मालमत्तेचा मनोकुल विनियोग करून स्वाभिमानाने जगण्याचा तसेच दत्तक घेण्याचा अधिकार दिला. सतीप्रथेला नेहमीच विरोध केला. पुढील शतकात सती प्रथा कायमस्वरूपी बंद होण्यासाठी समाजाची मानसिकता तयार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. स्त्रियांच्या शास्त्र शिक्षणासाठी संस्कृत पाठशाळा उभारल्या. शस्त्रास्त्रांचे शिक्षण दिले. महेश्वरमध्ये 5,000 महिलांची फौज सदैव सुसज्ज असायची आणि राघोबा दादा त्यांच्यावर चाल करून आले तेव्हा अशी खेळी केली त्यांनी की चिदबी मेरी पडबी मेरी. राघोबा दादांना आवाहन देत 5,000 महिला सेनेची तुकडी समोर घेऊन महेश्वरच्या मुख्य मार्गाने निघाल्या. आपल्या आचरणातून मी प्रजेचे रक्षण करण्यास समर्थ आहे हेच त्यांना प्रजेला सूचित करायचे होते. व्यापार तसेच उद्योगालाही चालना दिली त्यांनी. महेश्वर हे तसे छोटे गाव, पण बाहेरून विणकर, सोनार, लोहार, शस्त्रशास्त्राचे विद्वान, ज्योतिषी, वैद्य अशा तज्ज्ञ व्यक्तींना प्रयत्नपूर्वक बोलावून महेश्वर बसवले. जवळपास 250 वर्षांपूर्वी प्रत्येकाला हाती काम मिळावे यासाठी कौशल्य विकास योजना कार्यान्वित केल्या. दुर्धर रोगांवर संशोधनं सुरू करवली. कलावंतांना राजाश्रय दिला. कागद उद्योग, धातू उद्योगाची भरभराट झाली. माळवातील प्रत्येक गावात सैनिकांच्या पत्नीसाठी, विधवांसाठी वस्त्र उद्योग, लोकर उद्योग सुरू केले. नर्मदा घाटातून गुजरात मार्गे पुढे विदेशातही व्यापार झाले. या वस्त्रांना प्रचंड मागणी होती. त्या काळात महेश्वर आणि चांदवड हे व्यापारी केंद्र होते. कोणत्याही विपरीत परिस्थितीत युद्ध काळातही उद्योगधंदे बंद न पडता कसे सुरू राहतील असा त्यांचा कटाक्ष होता. महेश्वरच्या टाकसाळीतून इतर राज्यांची देखील चांदीची नाणी बाहेर पाडली जात. त्यावेळी चालू द्या होळकरी टाकी हा वाक्प्रचार आजही खूप प्रसिद्ध आहे आणि प्रचलितही आहे. व्यापाऱ्यांना राजकीय कोशातनं अत्यंत अल्प दरात कर्ज दिले जाईल. यातून 2 गोष्टी साध्य होत. व्यापाऱ्यांना अल्प दरात भांडवलीसाठी रक्कम उपलब्ध होईल आणि खासगी कोशातही वाढ होते. कुशल प्रशासक तर त्या होत्याच. प्रशासकीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला अनुकूलता अशी कधी लाभतच नाही. परिस्थिती प्रतिकूल असताना ज्येष्ठ, कनिष्ठ, विरोधी विचारांच्या लोकांकडून काम करून घेताना आपल्या धैर्याचा, खमकेपणाचा, खंबीरपणाचा कस लागतो. प्रत्येक कार्यविभागाचा सूक्ष्म अभ्यास, सखोल ज्ञान, समज, प्रत्येक कामावर बारीक लक्ष, सजग व सक्रिय गुप्तहेर विभाग, दक्ष पत्रव्यवहार तशीच टपाल व्यवस्था यातून ज्येष्ठ, कनिष्ठ सर्वांवर त्यांचा सात्विक धाक होता. प्रशासन भ्रष्टाचार मुक्त होते. सासरे मल्हारांच्या निधनानंतर देवा ब्राह्मणांसमक्ष लोककल्याणासाठी वैयक्तिक 16 कोटींवर अक्षरशः तुळशीपत्र ठेवले त्यांनी. जिथे सर्व राजे आणि संस्थाने आपापल्या नाण्यांवर आपल्या कुळांचे स्वतःचे नाव कोरत असत, तिथे भारतात हीच परंपरा होती. परंतु माळवा प्रांतातील नाण्यांवर शिवलिंग आणि नंदी कोरलेले आहे. माळवा प्रांताच्या सर्व कागदपत्रांवर शेवटी लिहिलेले असे की श्री शंकर आज्ञेनुसार हे राज्य भगवान शंकराचे आहे आणि आम्ही केवळ चालक आहोत अशा अलिप्त भावनेने त्याने प्रशासन सांभाळले. व्यसनीपती, बेजबाबदार, वाममार्गी पुत्र, परिवारात सासरा, पती, पुत्र, नातू, जावई एकूण 5 पुरुष, त्यांच्यासोबत सती गेलेल्या त्यांच्या पत्नी अशा मिळून एकूण 23 आप्तजणांचा मृत्यू, गृहकलह, कुटुंबातील हेवे दावे अशा मानसिक क्लेशांनी कधीच त्यांची काजळी बुद्धीवर त्यांनी पडू दिली नाही. उद्विग्नतेने कर्तव्य विन्मुख झाल्या कधीच नाहीत. अशा वेळी सासऱ्यांच्या मृत्यूपश्चात नियतीने सोपवलेली जबाबदारी वैराग्य वृत्तीने सांभाळली. मल्हाररावांपासून चालत आलेल्या राजकारभारात त्यांनी अधिक सुधारणा केल्या. प्रदेशाचे लहान मोठी गावे, परगणा, महाल, सुभा असे विभाग करून कर्तव्य तत्पर अधिकारी नेमले.
जनहितकरी व दयाळू दृष्टिकोन जोपासत कर प्रणाली राबवली. व्यापाराच्या आयात निर्यातीवर साखर कर होता. उद्योगाच्या भरभरासाठी निर्यात कर पद्धती सौम्य केली. सुपीक जमिनीवर 2 रुपये तर नापीक जमिनीवर 1 रुपया कर होता. तोही अक्षरशः उल्लेखनीय आहे. पर्यावरण संवर्धनात देखील त्यांचा हात खूप मोठा आहे. वनीकरण आणि जलसंवर्धन यांच्यासाठी स्वतंत्र खाते होते. जमिनीत पाणी मुरावे म्हणून झाडाच्या दुतर्फा ओसाड, पडीक, डोंगराळ जमिनीवर लिंबू, चिंच, पिंपळ, औदुंबराची भरपूर झाडे त्यांनी अक्षरशः म्हणजे बागा लावल्या. वृक्ष तोडणे म्हणजे एका जीवाची हत्या करणे असा विचार समाजात रुजवला. बघा किती महत्वाचं आहे आजच्या काळात देखील हे. पशु पक्षी जलचर प्राण्यांच्या भरणपोषणाची तर सोय झालीच, परंतु सैन्याच्या हालचालीमुळे शेतीचे जे नुकसान झाले ती नुकसान भरपाई दिली. मेजर ल्युअर्टच्या नोंदीनुसार 1767 ते 1795 या काळात म्हणजे अहिल्यादेवींच्या कारकिर्दीत हिंदुस्थानात अनेक ठिकाणी भीषण दुष्काळाची नोंद आहे. पण माळवा प्रांतात एकाही दुष्काळाचा उल्लेख नाही. याला म्हणतात कुशल प्रशासन, गुड गव्हर्नन्स. नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून मूळ प्रवाहापासून एक प्रवाह बाजूस वळवून त्याचा उपयोग कपडे, भांडी धुणे, जनावरांना पाणी अशा कामाकरता करून पुढे तेच पाणी शेतीसाठी वापरले जाईल. काय वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. सामाजिक समरसता आणि समता. सामाजिक समरसता आणि समता या 2 भिन्न बाबी आहेत. वंचित, भिल्ल व गौंड समाजातली प्रत्यक्ष संवाद साधून समस्यांचे निराकरण केले. त्यांना मुख्य नागरी प्रवाहात सामावून समतेची वागणूक दिली. भिल्लांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतःच्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव जाहीर करणे, त्यातून जनतेच्या सुखदुःखात त्यांची बांधिलकी त्यांच्या अंतःकरणात किती होती हे दिसूनच येते. 18व्या वर्षी म्हणजे त्या काळच्या प्रथेनुसार जरा उशिराच मुक्ताबाईंचे लग्न यशवंतरावांशी झाले. तोपर्यंत नातेलगांचे कितीतरी टोमणे, अवहेलना या मायलेकींनी सहन केली. परंतु महेश्वरी रोज 300 लोकांची जेवणाची पंगत बसत असे. शरीफबाईंना देखील त्या पंक्तीचा मान होता. प्रजाजनांशी पारिवारिक संबंध राखून सामाजिक समरसता आचरणात आणली. या गोष्टी आजच्या काळात एक कुशल प्रशासक म्हणून अत्यंत वाखाणण्याजोग्या आहेत हे आपण जाणतोच. त्यांची न्यायप्रवीणता आणि सौहार्दता आपल्याला तर माहीतच आहे. कोणत्याही प्रशासन यंत्रणेत न्यायप्रणाली अतिशय महत्त्वपूर्ण असते. सरकारची योग्यता, क्षमता आणि लोकप्रियतेचे मूल्यमापन त्यावरूनच होते. अन्याय ओळखण्याची विलक्षण शक्ती अहिल्याबाईंच्या अंगी होती. मानवी संवेदना पायाभूत मानून प्रजेला निष्पक्ष, त्वरित व मोफत न्याय मिळेल. शिंदे होळकर जमीन वादात प्रतिवादी शिंदेकडून अहिल्यादेवींना पंच म्हणून नेमणे ही त्यांच्या निष्पक्ष न्यायाची पोचपावतीच आहे. त्यांच्या न्याय देण्याची कीर्ती ऐकून उदयपूर, जयपूर, बडवाणी, देवास इत्यादी लहान मोठ्या संस्थानातील लोक आपले तंटे मिटवण्यासाठी इथे येत असत. पती असो व मुलगा, कोतवाल असो की मामलेदार, स्त्री पुरुष सर्वांनाच समान न्याय होता. गुन्हेगारास शिक्षा तर उपेक्षितांना आधार जात असे. प्रसंगी सासऱ्यांना तसेच पेशव्यांना त्यांचा मान राखून बाणेदारपणे बोल सोडवण्यास पण त्यांनी मागे पुढे पाहिले नाही. त्या पेशव्यांच्या सुभेदारीण होत्या पण गुलाम नव्हत्या. त्यांच्याशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवले पण लांगून चालन कधीच केले नाही. स्वतःचे अधिकार, कर्तव्य, जबाबदारीची जाणीव ठेवून सभोवतालच्या प्रांतातील सुभेदारांचे राजकारण समजून उमजून सलोख्याचे संबंध राखले. महाजी शिंदेंनी त्यांच्या विरुद्ध षडयंत्र रचले तेव्हा त्यांना तुम्ही तुमच्या घरच्या महिलांना तुमच्या तोंडातल्या सुपारीप्रमाणे जाऊन खाल्ले पण मी त्यांच्यातली नाही असे खडे बोल सुनावले. शिंदे होळकर मित्रता खंडित झाल्यावरही शत्रुता भावना मात्र कधीच बाळगली नाही. दूरदृष्टी तर अहिल्याबाईंना होतीच. इतर संस्थाने इंग्रजांकडून आधुनिक बंदुका, तोफा, सैन्याच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणाच्या बदल्यात मोबदला म्हणून परगण्याची जहागिरी देत असत. परंतु अहिल्यादेवी त्यांना सैन्य पलटण्याची संख्या आणि प्रशिक्षणाच्या कालावधीनुसार ठरवून वेतन देत. प्रशिक्षण योग्य दर्जाचे व्हावे यासाठी आपला अधिकारी नेमत. इतर संस्थानिकांचा मोबदला म्हणून परगणा जहागिरी देण्यामुळेच देश इंग्रजांच्या ताब्यात जात आहे हे अहिल्यादेवींच्या खूप आधीच लक्षात आले. पेशवाईला उतरती कळा लागल्यावर ते इंग्रजांची जास्तीत जास्त मदत घेऊन
राज्यकारभार करू पाहत होते. उद्विग्न होऊन त्या म्हणाल्या, यांच्या बुद्धीला काय बुरुज चढला आहे का? इंग्रज अस्वलासारखे आहेत, गुदगुल्या करून हसवत हसवत माणसाचा जीव घेतात, हे त्यांना कळत कसं नाही? इंग्रज आणि राघोबा दादांची युती होऊ नये यासाठी सतत प्रयत्नशील होत्या. टिपू सुलतान इंग्रज यांच्या कुटील मनसुब्याबाबत तुकोजीरावांना, पेशव्यांना वेळोवेळी सचत केले होते, पण शेवटी देश इंग्रजांच्या गुलामगिरीतच गेला. समन्वयात्मक धार्मिकता, जे आज लोक म्हणतात ना की भारत 1947 ला अस्तित्वात आला, त्यापूर्वी भारत राष्ट्रच नव्हते, त्यांना अहिल्यादेवींच्या कार्याचा नकाशा दाखवावा. त्यांच्या विशाल आणि समन्वयात्मक दृष्टीने राष्ट्राचे भविष्य उज्ज्वल केले आहे ते खरोखरीच वाखाणण्याजोगे आहे. मंदिरे आपल्या अस्मितेची प्रतीके आहेत. आसेतू हिमाचल मंदिरांच्या जीर्णोद्धारामुळे हिंदू समाजाचा आत्मविश्वास वाढला. भक्तिशक्तीच्या समन्वयाने सामाजिक समरसता वाढली. चातुर्वर्ण समाजाला सन्मानाने उदरनिर्वाहाच्या व्यापाराच्या संधी उपलब्ध झाल्या. कोटी लिंगार्चन पूजा, मंदिरात नित्यवेद पठण मंत्र अर्चनामुळे समाजात धर्मपारायणता वाढली. त्याचवेळी मशीद, पीर, दर्गा बांधण्यासाठी एकाच वेळी ठोस रकमेची मदत करून मुस्लिम समाजाचे सात्मीकरण केले. संपूर्ण राष्ट्राच्या एकजुटतेचा दृष्टिकोन ठेवणाऱ्या अहिल्यादेवी ह्या एकमेव व्यक्ती आहेत. स्वतःच्या प्रांताच्या बाहेर जाऊन त्या हे कार्य करू शकल्या कारण त्यांच्या सत्य आणि सत्वशील आचरणाने जनसामान्यांच्या मनात जो आदर होता त्याला आवाहन देण्याची कोणाही सुभेदाराची हिंमत नव्हती. 1757च्या पानिपतच्या लढाईत हिंदूंच्या भीषण हत्येने त्यांचे हृदय कळवळले. भविष्यात अशा भयावहतेला सामोरे जावे लागू नये, लोकांना स्वसंरक्षणासाठी जागा असावी या हेतूने भारतभर देवालय, नद्यांवर घाट, विहिरे, जलकुंड बांधली, धर्मशाळा उभारल्या, अन्नछत्र चालवले, रस्ते, पूल बांधले. प्रत्येक धर्मशाळेत तुळशीचे रोप, अन्नछत्र, विहीर, शिवालय आणि सशस्त्र पहारेकरी नेमले. मंदिरासाठी, अन्नछत्रांसाठी खाजगी कोशातून कायम स्वरूपी वर्षासने लावून दिली, म्हणजे भविष्यात कोणाचेही राज्य आले तरी सामान्य जनतेला कोणापुढे हात पसरावा लागू नये. आजही वर्षासने नियमित सुरू आहेत. अहिल्यादेवींना धर्माचे सखोल ज्ञान होते. वेद, उपनिषदे, तत्वज्ञान, पारायणे, रामायण अशा ग्रंथांनी समृद्ध असलेली त्यांची वैयक्तिक ग्रंथसंपदा खूप मोठी होती. सहस्त्रोत्तर वर्षे साहित्य टिकते म्हणून संस्कृती टिकते हे त्या जाणून होत्या. 88 दुर्मिळ ग्रंथांच्या अनेक हस्तलिखित प्रती तयार करून घेतल्या त्यांनी. भगवद्गीतेत रचलेले साहित्यकार दोघेही अजरामर होतात. अनंत फंदींना ईश्वर स्तुती लिहिण्यास प्रेरित केले. मोरोपंतांना, तुम्ही सरस्वती पुत्र, तुमची कीर्ती अमर राहील, आपण लिहा, धनाची काळजी करू नका, आम्ही देतो, आम्हास तेवढेच येते, हेही सांगितले. सोनेरी किरणाच्या पांढऱ्या साडीतील हातात शिवलिंग अशी सात्विक प्रतिमा बघून मनात एक भावना येते. तेजस्वी, आभायुक्त, निष्कलंक, धवल शूर जीवनपट, शिवम भूत्वा शिवम यजेत ची साथ घालत आहे. वा, म्हणजे अतिशय सुंदर लेख. म्हणजे इतकी माहिती, इतकी सविस्तर माहिती यामध्ये दिलेली आहे. आणि एकता मासिकातला आरती तिवारी यांचा हा लेख होता आणि चित्रा मॅमच्या आवाजात आपण तो ऐकला. म्हणजे त्यांचं पर्यावरणाविषयीची त्यांची काळजी असू द्यात किंवा सामाजिक समरसता असू द्यात, समता असू द्यात, धार्मिक क्षेत्रामध्ये म्हणजे त्यांना जितकं धार्मिक म्हणजे ज्या गोष्टी आहेत, त्याचबरोबर लोक धार्मिक क्षेत्रामध्ये त्यांनी जे काही योगदान दिलेलं आहे ते असू द्यात, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्याच वाखाणण्याजोगी आहेत. आणि स्वतःच्या मुलीचा विवाह म्हणजे आंतरजातीय विवाह सगळ्यात मोठी गोष्ट. तर अशा अनेक गोष्टींची सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली आणि लोकांपर्यंत ते विषय पोहोचवले. तर अशा या अहिल्यादेवींना शतशः प्रणाम. आणि चित्रा मॅम, तुम्ही सुद्धा वेळात वेळ काढून आज इथे आलात आणि खूप सुंदर अशी माहिती आमच्या सगळ्या श्रोत्यांना दिली. त्यामुळे आचार्य 90 FM वतीने मी सुद्धा तुमचे खूप खूप आभार मानते. आणि श्रोत्यांनाही ही माहिती तितकीच आवडली असेल
ही माहिती बऱ्याच जणांना फार नवीन आहे, तर ही माहिती तुम्हाला कशी वाटते, आमचा हा उपक्रम कसा वाटतोय, या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. त्याचबरोबर आचार्य 90 FM ला सोशल मीडियावरती सुद्धा फॉलो करा. आपलं युट्यूब चॅनल आहे आचार्य 90 FM, त्याचबरोबर इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे. या सगळ्या सोशल मीडियावरती आपल्या आचार्य 90 FM ला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी स्टे ट्यून. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. मी चित्रा मॅम सोबत इथे तुमची रजा घेते. छान सुंदर मनोमनात गाण्यांचा आस्वाद घेत रहा. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद.